अपूर्वा क्रिएशनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण ही डॉयली बनवायला शिकणार आहेत। पहा किती सुंदर अशी ही डॉयली आहे आणि केवळ 25 ग्रॅम लोकरीमध्ये ही डॉयली तयार झालेली आहे। म्हणजे आपल्याकडे थोडीफार जर उरलेली लोकर असेल त्यात देखील आपण ही बनवू शकतो। ह्याच्यामध्ये मी हे 2 रंग वापरलेले आहेत। थोडी थोडी लोकर असेल तर आपण 3 रंगात बनवू शकतो। चला तर ही डॉयली कशी बनवायची ते आपण पाहूयात। सर्वप्रथम आपल्याला इथे 10 चेन घ्यायचे आहेत। तर ह्या पांढऱ्या रंगाने मी 10 चेन घेणार आहे। 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि हे 10 चेन घेतल्यानंतर ह्या 10 चेनचा सर्कल बनवायचा। ह्या पहिल्या चेनमध्ये क्लोज करून त्यानंतर ह्या सर्कलमध्ये मी एक सिंगल क्रोशे घेते, म्हणजे हे व्यवस्थित असं घट्ट राहील। आता इथे 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब, 2 3 4 5 6 7 8 एकूण 16 खांब घालायचे। आता हे आपण 16 खांब घातलेले आहेत। इथे आल्यानंतर काय करायचं, हा जो 3 चेनचा पहिला खांब आहे याच्या 1 2 3 ह्या तिसऱ्या चेनवर इथे क्लोज करायचा आहे अशा प्रकारे। आता इथे 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब। ह्या पुढच्या खांबावर एक खांब, असे हे 2 खांब झाले। हे 2 खांब घेतल्यानंतर इथे घ्यायचे आहेत 1 2 3 3 चेन। आता पुढच्या 2 खांबांवर खांब, प्रत्येक खांबावर आपल्या खांब येणार आहे, पण 2 2 2 आपण सेट करणार आहेत। 1 2 झाले। सेम इथे 1 2 2 खांब, ते 3 चेन 1 2 3। पुन्हा पुढच्या 2 खांबांवर एक एक खांब, असे 2 खांब, 3 चेन 1 2 3। सेम पुढच्या 2 खांबांवर खांब, 2 खांब 3 चेन। ह्या प्रकारे हा राऊंड पूर्ण करायचा आहे। हे आपले 16 खांब होते, इथे देखील 16च खांब राहणार आहेत। फक्त अशा प्रकारे आपण 2 2 खांबांचे सेट बनवलेले आहेत आणि मध्ये हे 3 3 चेन घेतलेले। आता 3 चेन 2 खांब असं हे इथपर्यंत मिळून घेते। आता हा राऊंड आपला इथे पूर्ण झालेला आहे। इथे 3 चेन घेतलेले आहेत। 3 चेनचा हा जो पहिला खांब आहे ह्याच्यावर आपण इथे क्लोज करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथे 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब। पुढच्या खांबावर एक खांब घ्यायचा आहे। त्यानंतर हा जो गॅप आहे ह्या गॅपमध्ये आपल्याला घ्यायचे आहेत 2 खांब, 1 2। हे 2 खांब, त्यांचे इथे 2 चेन घ्यायचे आहेत आणि त्याच ठिकाणी ह्या गॅपमध्ये 2 खांब। बेसिकली आपल्याला ह्या गॅपमध्ये शेल तयार करायची आहे। 2 खांब 2 चेन आणि 2 खांब अशी। त्यानंतर हे जे पुढचे 2 खांब आहेत त्याच्यावर प्रत्येकी एक एक खांब, पुन्हा ह्या गॅपमध्ये 2 खांब 1 2 2 चेन आणि त्याच ठिकाणी 2 खांब। ह्या खांबांवर एक एक खांब, असे हे 2 खांब, ह्या गॅपमध्ये 2 खांब, 2 चेन आणि 2 खांब।
पुन्हा ह्या दोन्ही खांबांवर एक एक खांब, ह्या गॅपमध्ये 2 खांब, 2 चेन, 2 खांब अशी शेल तयार करायची आहे. ह्या खांबांवर खांब, गॅपमध्ये शेल, खांबांवर खांब, गॅपमध्ये शेल, ह्या प्रकारे हा राऊंड आपण पूर्ण करू. आता हा राऊंड इथे पूर्ण झालेला आहे. 3 चेनचा हा जो पहिला खांब आहे इथे क्लोज करून घ्यायचा आहे. पुन्हा एकदा इथे 1 2 3 चेन, हा झाला आपला खांब. पुढच्या 2 खांबांवर खांब येणार आहेत, 1 आणि 2. आता हा शेवटचा खांब आहे इथला ह्या लूपच्या बाजूचा, म्हणजे ह्या लूपमध्ये आपण 2 खांब 2 चेन जी शेल बनवली होती, शेलमधला हा एक खांब स्किप करायचा आहे. त्यासाठी मी इथे 1 चेन घ्यायची आहे आणि ह्या शेलच्या मध्ये आपल्याला घ्यायचं आहे 1 खांब. त्यानंतर इथे 1 2 3 4 5 5 चेन घ्यायचे आहेत आणि त्याच ठिकाणी शेलमध्ये 1 खांब. अशा प्रकारे हा इथे लूप तयार होईल. इथे 1 चेन घ्यायची आहे, हा 1 खांब स्किप करायचा, पुढच्या 4 खांबांवर खांब, 1 2 3 आणि हा 1 4. इथे 1 चेन घ्यायची आहे, इथला हा 1 खांब स्किप होणार आहे. पुन्हा एकदा ह्या लूपमध्ये 1 खांब, 1 2 3 4 5 चेन आणि 1 खांब. 1 चेन घ्यायची आहे, इथला 1 खांब स्किप करायचा आहे, 4 खांबांवर एक एक खांब, 1 2 3 4. 1 चेन घ्यायची आहे, ह्या शेलच्या मध्ये 1 खांब, 1 2 3 4 5 चेन, 1 खांब. सेम ह्या प्रकारेच राऊंड हा पूर्ण करायचा आहे आपल्याला. आता 1 चेन, हा 1 खांब स्किप होणार आहे, ह्या 4 खांबांवर खांब, इथला 1 खांब स्किप होणार आहे. इथे ही शेल आहे, 1 चेन घेऊन ह्या शेलमध्ये 1 खांब, 5 चेन, 1 खांब. ह्या प्रकारे आपण इथपर्यंत विणून घेऊया. आता हे आपण इथपर्यंत विणून घेतलेलं आहे. इथे हा लूप घातल्यानंतर इथे आपल्याला काय करायचं आहे, पहा इथला हा 1 खांब स्किप करायचा आहे, त्यामुळे ह्या खांबावर खांब येणार आहे. आणि इथे 3 खांब हे आपण आधीच घातलेले आहेत. 3 चेनचा हा जो पहिला खांब आहे इथे क्लोज केला आपण, तर हे आपले इथले 4 खांब होतील पूर्ण अशा प्रकारे. पहा आता ही पांढरी लोकर आहे, इथे मी कट करते. ही लोकर इथे कट केल्यानंतर आता आपण याच्यात आणखी वेगळा एक रंग लावून घेऊया. पांढऱ्या रंगावर कोणताही रंग चांगला दिसतो, त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही रंग इथे वापरू शकता. तर मी चॉकलेटी रंगाची लोकर घेतलेली आहे. पहा आपण इथल्या ह्या खांबावर क्लोज केलेला आहे, त्याच्या आधीचा हा खांब आहे, म्हणजे हा लूप आहे, त्यानंतरचा हा 1 खांब सोडून हा 1 खांब आहे. इथे मी लोकर जोडून घेते. त्यानंतर 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब. आता इथे 1 2 आणि 3 खांब आहेत, त्या प्रत्येक खांबावर एक एक खांब येणार आहे, म्हणजे इथे आपले 4 खांब होतील. 2 झाले, 3 आणि इथे 4. आता इथे आपले 4 खांब विणून झाले. त्यानंतर इथे घ्यायची आहे 1 चेन आणि हा जो लूप आहे ह्या लूपमध्ये आपल्याला खांब घालायचे आहेत. तर 1
2 3 4 5 एक 6. अशा प्रकारे ह्या लूपमध्ये आपण 6 काम घातले. त्यानंतर इथे घ्यायची आहे एक चेन. आता लूपच्या बाजूचा हा खांब स्किप करायचा आणि इथे 1 2 3 4 हे जे 4 खांब आहेत त्याच्यावर प्रत्येकी एक एक खांब. 1 2 3 आणि 4. इथे एक चेन घ्यायची आहे. पुन्हा ह्या लूपमध्ये घ्यायचे आहेत 6 खांब. 1 2 3 4 5 6. एक चेन घ्यायची आहे. ही एक चेन घेतल्यानंतर हा खांब स्किप होणार आहे. हे जे 4 खांब आहेत त्या प्रत्येक खांबावर एक एक खांब. एक चेन ह्या लूपमध्ये 6 खांब. एक चेन 4 खांब. एक चेन 6 खांब. ह्या प्रकारे हा राऊंड आपण पूर्ण करून घेऊयात. आता हा राऊंड आपल्या इथे पूर्ण झाला. इथे 6 खांब हे घेतलेले आहेत लूपमध्ये. इथे एक चेन घेतलेली आहे. आता हा जो 3 चेनचा पहिला खांब होता याच्यावर आपण या ठिकाणी क्लोज करूया अशा प्रकारे. ह्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक स्लिप स्टिच घेऊन ह्या दुसऱ्या खांबावर यायचं आहे आणि ह्या दुसऱ्या खांबावर 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब आणि त्याच्या बाजूच्या खांबावर एक खांब. अशा प्रकारे इथे 2 खांब येणार आहेत. हा खांब स्किप होणार आहे, तसंच हा खांब स्किप होणार आहे. इथे घ्यायचे आहे एक चेन आणि हे जे आता 6 खांब आपण घातलेले आहेत त्या खांबावर खांब घ्यायचा आहे. एक पहिल्या खांबावर खांब घेतला, एक खांब, एक चेन, दुसऱ्या खांबावर एक खांब, एक चेन, सेम, तिसऱ्या खांबावर एक खांब, एक चेन, ह्या चौथ्या खांबावर एक खांब, एक चेन, पाचव्या खांबावर एक खांब, एक चेन आणि ह्या 6व्या खांबावर एक खांब. अशा प्रकारे हे जे 6 खांब आहेत त्याच्यावर प्रत्येकी एक एक खांब विणला. फक्त हे खांब विणत असताना इथे मध्ये आपण एक एक चेन घेतलेली आहे. तर इथे एक चेन घ्यायची आहे. हा एक खांब स्किप करायचा आहे आणि मधल्या 2 खांबांवर एक एक खांब, 1 आणि 2 अशा प्रकारे हा खांब स्किप होणार आहे. एक चेन घ्यायची आहे. आता एक चेन घेतल्यानंतर ह्या खांबांवर खांब येणार. एक खांब, एक चेन, एक खांब, एक चेन, एक खांब, एक चेन, ह्या प्रकारे हे 6 खांब विणून घ्यायचे आहेत. त्यानंतर एक चेन, हा खांब स्किप करायचा, मधल्या 2 खांबांवर एक एक खांब, एक चेन, ह्या 6 खांबांवर एक एक खांब आणि एक एक चेन. ह्या प्रकारे हा राऊंड आपण पूर्ण करूयात. आता हा राऊंड आपला इथे पूर्ण झालेला आहे. इथे आपण एक चेन घेतलेली आहे. हा जो 3 चेनचा पहिला खांब आहे ह्या खांबावर ह्या ठिकाणी आपण क्लोज करायचा. इथे पुन्हा एकदा 1 2 3 हा झाला आपला खांब. पुढच्या खांबावर खांब. इथे 2 खांब झाले. आता इथे घ्यायचे आहेत 1 आणि 2 चेन आणि हा 2 खांबांच्या मधला जो लूप आहे ह्याच्यामध्ये एक घ्यायचा आहे सिंगल क्रोशे. त्यानंतर इथे घ्यायचे आहेत 1 2 3 चेन, ह्या 2 खांबांच्या मधल्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे, 1 2 3 चेन, या खांबांच्या मधल्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे. अशा प्रकारे इथे आपल्याला 3 चेनचे लूप तयार करायचे आहेत. 1 2 3 चेन,
सिंगल क्रोशे, 1 2 3 चेन, ह्या 2 खांबांच्या मध्ये एक सिंगल क्रोशे. इथे घ्यायचे आहेत 1 आणि 2 2 चेन. हे जे 2 खांब आहेत त्याच्यावर प्रत्येकी एक एक खांब, 1 2 2 चेन घ्यायचे आहेत. ह्या 2 खांबांच्या मधल्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे. सेम जसं इथे म्हणलं तसंच 3 चेन गॅपमध्ये सिंगल क्रोशे, 3 चेन ह्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे, 3 चेन सिंगल क्रोशे, 3 चेन सिंगल क्रोशे. त्यानंतर 2 चेन घेऊन ह्या 2 खांबांवर खांब. ह्या प्रकारे हा राऊंड आपण पूर्ण करून घेऊया. आता हा राऊंड इथे पूर्ण झाला आपला. आता हा जो 3 चेनचा पहिला खांब आहे ह्याच्यावर क्लोज करायचा आहे. पुन्हा एकदा इथे 1 2 3 चेन, हा झाला आपला खांब. पुढच्या खांबावर एक खांब. त्यानंतर आता इथे घ्यायचे आहेत 3 चेन, 1 2 3 3 चेन. हा जो लूप आहे 3 चेनचा, ह्या लूपमध्ये सिंगल क्रोशे, 1 2 3 चेन, ह्या लूपमध्ये सिंगल क्रोशे, 1 2 3 चेन, लूपमध्ये सिंगल क्रोशे, 3 चेन, ह्या लूपमध्ये सिंगल क्रोशे. इथे घ्यायचे आहेत 3 चेन, 1 2 3. हे जे 2 खांब आहेत आपले त्या खांबावर प्रत्येकी एक एक खांब, असे आपले 2 खांब येणार आहेत. 2 3 चेन, हा जो लूप आहे 3 चेनचा, ह्या लूपमध्ये सिंगल क्रोशे, 3 चेन, लूपमध्ये सिंगल क्रोशे, 3 चेन, लूपमध्ये सिंगल क्रोशे, 3 चेन, ह्या लूपमध्ये सिंगल क्रोशे, 1 2 3 चेन. हे जे 2 खांब आहेत ह्याच्यावर प्रत्येकी एक एक खांब, 1 2. सेम ह्याच प्रकारे बनवून घ्यायचं आहे. 3 चेन आणि ह्या लूपमध्ये सिंगल क्रोशे, 3 चेन, लूपमध्ये सिंगल क्रोशे. हे जे लूप आहेत त्याच्यामध्ये सिंगल क्रोशे आणि इथे आल्यानंतर 3 चेन आणि ह्या 2 खांबांवर खांब. असा हा राऊंड आपण पूर्ण करून घेऊया. तर हा राऊंड इथे पूर्ण झाला. इथे 3 चेन घेतलेले आहेत आपण. हा जो 3 चेनचा पहिला खांब आहे त्या ठिकाणी क्लोज करून घ्यायचा आहे. त्यानंतर 1 2 3, हा जर आपला पहिला खांब, त्याच ठिकाणी आणखी एक खांब घ्यायचा आहे. म्हणजे एका खांबावर आपण 2 खांब घेतले. सेम दुसऱ्या खांबावर देखील 2 खांब घ्यायचे आहेत. म्हणजे आतापर्यंत इथे आपण जे 2 2 खांब विणत आलो होतो तिथे आपले हे 4 खांब झाले. त्यानंतर 1 2 3 चेन घ्यायचे आहेत. हा जो लूप आहे ह्या लूपमध्ये सिंगल क्रोशे, 1 2 3 चेन, ह्या पुढच्या लूपमध्ये सिंगल क्रोशे, 1 2 3 चेन, लूपमध्ये सिंगल क्रोशे, 1 2 3 चेन. आता इथे 2 खांब आहेत, त्या प्रत्येक खांबावर 2 2 खांब, असे 4 खांब येतील. 1 2 3 4. इथे 1 2 3 चेन, ह्या लूपमध्ये सिंगल क्रोशे. ह्याच प्रकारे हा पूर्ण राऊंड विणून घ्यायचा आहे.
आता इथे सिंगल क्रोशे घेतले, 3 चेन सिंगल क्रोशे, 3 चेन सिंगल क्रोशे, त्यानंतर 3 चेन आणि ह्या 2 खांबांवर 2-2 खांब, असे इथे 4 खांब, असा राऊंड आपण पूर्ण करूया. आता हा राऊंड इथे पूर्ण झाला. हा जो 3 चेनचा पहिला खांब आहे इथे क्लोज करायचा. त्यानंतर काय करायचं आहे, 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब. त्याच ठिकाणी आणखी एक खांब. आता ह्या प्रत्येक खांबावर 2-2 खांब, म्हणजे 4 खांब आहेत, त्याचे आपले 8 खांब होतील. प्रत्येक खांबावर 2-2 खांब. अशा प्रकारे 8 खांब झालेले आहेत. इथे घ्यायचे आहेत 3 चेन, 1 2 3, ह्या ठिकाणी सिंगल क्रोशे, 1 2 3 चेन, ह्या पुढच्या लूपमध्ये सिंगल क्रोशे, 1 2 3 चेन. आता हे 4 खांब आहेत, तर प्रत्येक खांबावर 2-2 खांब, असे 8 खांब येतील. 1 2 3 4 5 6 7 8. 3 चेन. वा, ह्याच प्रकारे आपल्याला विणायचं आहे. 3 चेन घेतलेले आहेत. आता ह्या लूपवर सिंगल क्रोशे, 3 चेन, ह्या लूपवर सिंगल क्रोशे, 3 चेन, ह्या प्रत्येक खांबावर 2-2 खांब, असे 8 खांब. ह्या प्रकारे आपण हा राऊंड पूर्ण करून घेऊया. आणि इथे पूर्ण झालेला आहे. इथे 3 चेन घेतलेले आहेत आपण. हा 3 चेनचा जो पहिला खांब आहे त्याच्यावर क्लोज करून घ्यायचा आहे. 1 2 3 हा झाला पहिला खांब. त्याच ठिकाणी एक खांब घ्यायचा आहे आणखी, म्हणजे 2 खांब. ह्या पहिल्या खांबावर आपण 2 खांब घेतले. दुसऱ्या खांबावर एक खांब घ्यायचा आहे. तर हा जो तिसरा खांब आहे, ह्या तिसऱ्या खांबावर घ्यायचे आहेत 2 खांब. चौथ्या खांबावर 1 खांब. 5व्या खांबावर 2 खांब. 6व्या खांबावर 1 खांब. 7व्या खांबावर 2 खांब. आणि ह्या शेवटच्या 8व्या खांबावर 1 खांब. अशा प्रकारे आपण विणलं. 2 1 2 1 2 1 असे. आता इथे घ्यायचे आहेत 3 चेन, 1 2 3. हा जो लूप आहे ह्या लूपमध्ये सिंगल क्रोशे. पुन्हा इथे 1 2 आणि 3 चेन. त्यानंतर पुन्हा ह्या पहिल्या खांबावर 2 खांब. दुसऱ्या खांबावर 1 खांब. तिसऱ्या खांबावर 2 खांब. चौथ्या खांबावर 1 खांब. 5व्या खांबावर 2 खांब.
6व्या खांबावर 1 खांब, 7व्या खांबावर 2 खांब, आणि 8व्या शेवटच्या खांबावर 1 खांब. 1 2 3 चेन. ह्या लूपमध्ये सिंगल क्रोशे, 1 2 3 चेन. ह्या प्रकारे हा पूर्ण राऊंड आपल्याला विणून घ्यायचा आहे. आता इथे ह्या ठिकाणी येणार आहेत पहिल्या खांबावर 2 खांब, दुसऱ्यावर 1, तिसऱ्यावर 2, चौथ्यावर 1, पाचव्यावर 2, 6व्यावर 1, 7व्यावर 2 आणि 8व्यावर 1. ह्या प्रकारे खांब विणायचे आहेत. 3 चेन सिंगल क्रोशे. तर हा राऊंड आपण पूर्ण करून घेऊया. हा राऊंड इथे पूर्ण झाला. इथे 3 चेन घेतलेले आहेत. 3 चेनच्या ह्या पहिल्या खांबावर क्लोज करून घ्यायचं आहे आणि ही लोकर आपण आता इथे कट करायची आहे. आता ही आपली डॉयली विणून झालेली आहे. आता पांढऱ्या लोकरने आपल्याला विणायचं आहे. तर त्यासाठी काय करायचं, तुम्हाला दिसतो हा जो व्ही शेप झालेला आहे आणि इथे ह्या लूपमध्ये आपण हे 6 खांब घातलेले आहेत. तर ह्या ठिकाणी हा व्ही शेप झालेला आहे. ह्या ठिकाणी आपल्याला लोकर जोडून घ्यायची आहे. तर मी ही पांढरी लोकर इथे जोडून घेते अशा प्रकारे. आता काय करायचं आहे, 1 2 3 3 चेन घ्यायचे आहेत. 3 चेन घेतल्यानंतर हा जो गॅप आहे 1 चेनचा, ह्या ठिकाणी एक सिंगल क्रोशे. पुन्हा इथे 1 2 3 3 चेन घ्यायचे आहेत. ह्या पुढच्या गॅपवर सिंगल क्रोशे. सेम 1 2 आणि 3 चेन घ्यायचे आहेत. हा जो गॅप आहे लूप आहे जो 1 चेनचा नंतर 2 चेनचा, त्याच्यावर सिंगल क्रोशे. 1 2 3 चेन. ह्या लूपमध्ये अशी खालच्या बाजूने सुई घालायची आहे आणि ही लोकर ओढून सिंगल क्रोशे. 1 2 3 चेन. पुढच्या लूपमध्ये सिंगल क्रोशे. 3 चेन सिंगल क्रोशे. 3 चेन. ह्या ठिकाणी सिंगल क्रोशे. पहा अशा प्रकारे ही एक पाकळी आपली होत आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, ह्या ठिकाणी पण इथे ह्या लूपवर आपण इथे सिंगल क्रोशे घातले, तर इथे एक सिंगल क्रोशे घालूयात. त्यानंतर 1 2 3 चेन घ्यायचे आहेत आणि पहा हे जे 2 खांब आहेत, ह्या 2 खांबाच्या पुढचा हा जो लूप आहे ह्या ठिकाणी सिंगल क्रोशे घ्यायचा आहे. 1 2 खांब सोडून गॅपमध्ये सिंगल क्रोशे. त्यानंतर इथे काय करायचं आपल्याला, 1 2 3 3 चेनचा 3 किंवा 4 चेनचा एक पिकॉट किंवा मुखरी तयार करायची आहे. त्याच ठिकाणी सिंगल क्रोशे अशा प्रकारे. इथे काय करायचं आपल्याला, मुखरी तयार करायची आहे. त्यासाठी आपण हे 3 चेन घ्यायचे आहेत. इथे क्लोज करायचा. पुन्हा इथे 1 2
3 चेन घ्यायचे आहेत, एक 2 खांब स्किप करून पुढच्या खांबामध्ये एक सिंगल क्रोशे, इथे 1 2 3 4 चेन, त्याच ठिकाणी क्लोज करायचं, म्हणजे इथे मुखरी तयार करायची आहे। पुन्हा 1 2 3 चेन, 2 खांबांच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे, 1 2 3 4 चेन, त्या सिंगल क्रोशेवर क्लोज करायचं, 1 2 3 चेन, 2 खांबांच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे, 1 2 3 4 चेन, ह्या ठिकाणी क्लोज करायचं, पुन्हा 1 2 3 चेन, ह्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे, 1 2 3 चेनची मुखरी किंवा पिकॉट म्हणतात आपण ह्याला, त्यानंतर 1 2 3 चेन घ्यायचे आहेत, ह्या लूपमध्ये ह्या ठिकाणी सिंगल क्रोशे घालायचा, अशा प्रकारे इथे आपल्या ह्या 5 मुखऱ्या तयार झालेल्या आहेत बघा। आता इथे सिंगल क्रोशे घातल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी सिंगल क्रोशे घालायचा पुढच्या बाजूला, त्यानंतर इथे 1 2 3 चेन घ्यायचे आहेत, आता वर न जाता इथे खाली यायचं आहे, अशा प्रकारे। आता हे 3 चेन घेतलेले आहेत, पहा ह्या लूपमध्ये सिंगल क्रोशे, पुन्हा 1 2 3 चेन, हा जो लूप आहे ह्या लूपमधून अशी खालच्या बाजूने सुई घालायची आहे आणि ओढून घ्यायचा, 1 2 3 चेन, सिंगल क्रोशे, 1 2 3 चेन, पहा हे आपण इथे आता खाली येत आहेत, 3 चेन घेतलेले आहेत, हा जो गॅप आहे लूप ह्याच्यामध्ये अशी सुई घालायची आणि क्लोज करायचं, 1 2 3 चेन, ह्या लूपमधून सिंगल क्रोशे, 1 2 3 चेन, लूपमध्ये सिंगल क्रोशे, 1 2 3 चेन, ह्या लूपमध्ये सिंगल क्रोशे, 1 2 3 चेन, आणि पहा आपण ह्या 20 स्टिचमध्ये सुरुवात केली होती, त्याच प्रकारे आपण आता इथे ह्या 20 स्टिचमध्ये आलेले आहेत। तर ह्या 20 स्टिचमध्ये आल्यानंतर इथे देखील सिंगल क्रोशे घालून घ्यायचं आहे, अशा प्रकारे। आणि जशी ही सुरुवात केली होती, ही इथून सुरुवात करून आपण ह्याच्यावर विणलं होतं, तसं आता इथून सुरुवात करायचं आहे। 1 2 3 चेन, पहा ह्या ठिकाणी सिंगल क्रोशे, 1 2 3 चेन, ह्या प्रत्येक लूपच्या मधून सिंगल क्रोशे घेत जायचं आहे, 1 2 3 चेन, 3 चेन आणि लूपमध्ये सिंगल क्रोशे, 3 चेन,
लूप जो आहे याच्या खालच्या बाजूने अशी सुई घालायची आणि ही लोकर अशी ओढून घ्यायची आणि क्लोज करायचं. 1 2 3 चेन, सिंगल क्रोशे, 3 चेन, सिंगल क्रोशे, 3 चेन. पुन्हा एकदा इथे क्लोज होणार आहे अशा प्रकारे. ही एक पाकळी आपली तयार झाली. आता इथे आल्यानंतर इथे एक सिंगल क्रोशे घ्यायचा, त्यानंतर 1 2 आणि 3 चेन घ्यायचे आहेत. ह्या 2 खांबांच्या मध्ये हे 2 खांब स्किप करून ह्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे, 1 2 3 4 चेनची मुखरी बनवायची आहे इथे. पुन्हा 1 2 3 चेन घ्यायचे आहेत. 2 खांब स्किप करून गॅपमध्ये सिंगल क्रोशे, जसं आपण ही बाजू विणले तसंच इथे विणायचं आहे. 1 2 3 चेन, 1 2 3 चेन, 1 2 3 4 चेनची मुखरी बनवत आहेत आपण आणि पुढे जायला 3 चेन. 3 चेनची ही मुखरी बनवता येईल, पण ही थोडी अशी दिसावी म्हणून मी 4 चेनची बनवलेली आहे. 1 2 3 चेन, सिंगल क्रोशे, 3 चेन, मुखरी, 3 चेन, सिंगल क्रोशे, 3 चेन. आता पहा आपण पुन्हा इथे आलो तर ह्या ठिकाणी असं क्लोज करायचं आहे. त्यानंतर इथे पुढच्या लूपमध्ये जायचं आहे. 1 2 3 चेन. आता इथून इथे खाली यायचं आहे ह्या लूपमध्ये. 1 2 3 चेन, 1 2 3 चेन, 3 चेन, 3 चेन, 3 चेन, 3 चेन. पहा पुन्हा आपण इथून असे खाली आले ह्या व्ही स्टिचकडे. ही जी व्ही स्टिच केलेली आहे त्या ठिकाणी क्लोज करायचं. पुन्हा एकदा 3 चेन घ्यायच्या, 3 चेन घेतल्यावर आता इथून असं विणायला सुरुवात करायची. पहा 3 चेन घेतलेले आहेत या ठिकाणी. स्लिप स्टिच 1 2 3 चेन ह्या ठिकाणी क्लोज.
किंवा सिंगल क्रोशे 1 2 3 3 चेन घेऊन ह्या प्रत्येक लूपमध्ये सिंगल क्रोशे घेत जायचं आहे. 1 2 3 चेन, सिंगल क्रोशे, 3 चेन, सिंगल क्रोशे, 3 चेन, सिंगल क्रोशे, 3 चेन, सिंगल क्रोशे, 3 चेन. पहा आता पुन्हा एकदा आपण इथे वर आलो. ह्या ठिकाणी सिंगल क्रोशे घ्यायचा आणि ह्या लूपमध्ये देखील घ्यायचा. अशा प्रकारे किती सुंदर पाकळ्या तयार होत आहेत. आता तुम्हाला हे लक्षात आलं असेलच डिझाईन. अतिशय सुंदर अशी ही डॉयली तयार होणार आहे. आता हे आपण विणत विणत इथे जायचं आहे. 3 चेन ह्या ठिकाणी मुखरी तयार करायची, 3 चेन मुखरी तयार करायची. इथून असं विणत आल्यानंतर इथे आपला सिंगल क्रोशे येणार आहे. इथे सिंगल क्रोशे घेऊन खाली यायचं आहे ह्या 20 स्टिचपर्यंत. हे इथे हे जे गॅप दिसतात ह्याच्यात 3 चेन सिंगल क्रोशे, 3 चेन सिंगल क्रोशे, अशा प्रकारे ह्या 20 स्टिचकडे यायचं आणि इथून पुन्हा असं वर जायचं. त्यानंतर हा गोल भाग विणायचा. इथून खाली यायचं आहे, इथून वर जायचं, अशा प्रकारे हे विणायचं आहे. मग तुम्हाला इथून दिसेलच. पहा आपण इथून सुरू केलं होतं, पण हे असं इथे असं विणत गेलो, पुन्हा असं विणत गेलो, हे असं ह्या प्रकारे आपण विणून घेऊया. आता ह्या डॉयलीला आपलं हे बॉर्डर आणि मध्ये आपण ही पाकळी तयार केलेली हे विणून झालेले. इथे आलेलो आहोत आपण ह्या ठिकाणाहून सुरुवात केली होती, तर ह्या ठिकाणी जाऊन आपल्याला क्लोज करायचं आहे. बघा आता हे मी विणत विणत इथपर्यंत आले. तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, आपण इथून विणायला सुरुवात केली होती, त्यानंतर असं इथून इथे खाली आलो, नंतर इथून पुन्हा अशा प्रकारे इथे ही पाकळी तयार केली, इथून हे असं गोल विणलं. ह्या प्रकारे आपण ह्याचं विणकाम केलेलं आहे. तर आता आपण इथून असं विणलेलं आहे. आता इथून आपल्याला इथे खाली यायचं आहे. इथे 3 चेन घेतलेले आहेत. ह्या ठिकाणी एक सिंगल क्रोशे घ्यायचा आहे. त्यानंतर इथे एक सिंगल क्रोशे घ्यायचा. त्यानंतर इथे 1 2 3 3 चेन आणि इथे ह्या लूपमध्ये सिंगल क्रोशे घेत खाली यायचं. 1 2 3 चेन, सिंगल क्रोशे, 3 चेन, सिंगल क्रोशे, तीन चेन आणि ह्या व्ही शेपच्या इथे मध्ये इथूनच आपण सुरुवात केली होती त्या ठिकाणी आपण क्लोज करायचं आहे. एक चेन घेऊन हे लवकर मी इथे कट करते. हां, किती सुंदर अशी ही डॉयली आपली तयार झालेली आहे. तुम्हाला हवं तर ह्या ठिकाणी विणून आपण जे कॅन्डल होल्डर सारखं बनवतो त्या प्रकारे देखील बनवता येईल, पण ही अशी डॉयली म्हणून देखील वापरता येईल. आणि पहा आपली ही सुंदर अशी डॉयली आता तयार झालेली आहे. पहा इथे कसं पाकळ्या असल्याचं
इफेक्ट आहे। आणि आता ही आपली सुंदर अशी डॉयली तयार झालेली आहे। ही डॉयली तुम्ही प्लेटच्या खाली ठेवण्यासाठी देखील वापरू शकता। ही डॉयली तुम्हाला नक्कीच आवडेल। आता ही डॉयली किती मापाची झालेली आहे पहा, जास्त मोठी नाही आहे, ही लहानच आहे बघा, 9 इंच आहे अशी। आणि इथे मध्ये पाहिलं तर 8 अशी लहानशी डॉयली आहे, पण अतिशय सुंदर अशी आहे। आणि केवळ 25 ग्राम लोकरीमध्ये ही आपली डॉयली तयार झालेली आहे। आणि डॉयलीची ही डिझाईन तुम्हाला नक्कीच आवडेल। आवडल्यास लाईक करा आणि तसं कमेंट करून सांगा की तुम्हाला ही डॉयली कशी वाटली। धन्यवाद।